आम्ही आता इथून चोपटाला चाललो आहे. तर हा व्ह्यू बघा. थोडं इकडे थांबलो होतो, गाडी चालवून पण थोडं थकलो होतो. तर इथं थोडं शेडसारखं आम्हाला दिसलं, कारण ऊन पण बऱ्यापैकी आहे. तर म्हटलं चला थोडं थांबूया. तर आता मी तुम्हाला दाखवते. इकडे हे गुरुजी बसले आहेत, तर ते पेंटिंग काढतायत. बघितलं ते घर असं दाखवत आहे. हे जे आहे ते हे समोरचे 2 घरं दिसत आहेत ना, तो तिकडचा जो भाग आहे तो ते काढतायत. किती सुरेख चित्र ते काढतायत, मस्त. काय सांग हे का? हे बघे. It's not right, little wrong. Yeah, it's amazing. ब्यूटीफुल. हम स्कूल में थे तभी भी ऐसा निकाले नहीं थे. We are in school, na? That time also. That time also we don't do like this. Where are you from? I am from Tamil Nadu. Okay. I am basically artist, BFA, Bachelor of Fine Arts. Okay. Past life. Just very 10 years after, I'm 10 or 12 years after, I'm Okay. again making sketch after 12 years. So it's not coming properly. Yeah, So but it's amazing. एक दिखाओ ना. So we have to try. No, it is 10 years. No, left over. No, so little bit we try. It will come exactly. Wow. In which temple? This is Agasti Muni. No, Agasti Muni. Agasti. तेच आहे. Yeah. Some shed near Gita Kutir. ओके. Yeah. Small shed. So it was comes correctly. So it's we have to be concentrated. No. So dhira dhira we try. It will come exactly. Its perspective is wrong. As a little try. Kata no 1-5 and Rudranath Rudraprayag. अच्छा. Good. All paintings are very good. Now you are traveling to every place. Yeah, I every year I travel from 2017 Rishikesh to Kedar by walk, and then Kedar to Badrinath by walk. Okay. Kedar completed on first day, so I am on the way. towards Badrinath. Just for some time rest, no. So I got little for sketch, and then I will walk the little. So every day, how much kilometer you walk? No, it's according to our rest time and according to the climate. So 15 days. I started from 24th April, Rishikesh. I reached 8th date of May. I reached Kedar. Yeah, 9th and 10th I reached Kapat and got darshan at 10th, and down 10 itself down Sonprayag, and this day I am here. 14th. I don't know the date, so I asked you. I mentioned 13th, so some mistake. No, it will take again 15 days to Badrinath. Yeah, exactly at the 16th date I will be get darshan. Yeah, from today to. I think we shall meet in 16th, maybe. Yeah, you were traveling by car, no? You may be passed over. No. We are today we are staying in Chopta, Okay, and okay. then And tomorrow then it morning we'll take a darshan from Tunganath. Tungnath.
आता आम्ही तुंगनाथला पोहोचलोय आणि इकडे जवळच मंदिर आहे. त्याच्यानंतर आता हॉटेल बघितलं, हॉटेल बुक केलं. तर हा आहे हॉटेलचा व्ह्यू. इथं दिवसभर लाईट नसते. आमचा 4 जणांचा रूम आहे. सोलर सिस्टम असल्यामुळे रात्री इकडे लाईट दिवसभर लाईट नसते, रात्री इकडे लाईट येते. आणि 100 रुपये पाण्याची बॉटल. हे हॉटेल आहे त्यांचं आणि इकडे आपल्याला राहण्यासाठी ह्या रूम दिलेल्या आहेत. एकदम मस्त आहे क्लायमेट, छान वाटतंय. चोपटा मिनी स्वित्झर्लंड म्हणतात त्याला. जेव्हा इथं बर्फाचा सीझन असतो तेव्हा इथं सगळा बर्फ पडत असतो. केदारनाथला जाऊन आलो आणि जो केदारनाथ नंतर भैरवनाथला सकाळी गेलो होतो तर तिकडचा जो सूर्य होता तो एकदम असं तोंडावर पडला आहे. तेव्हा तिथं काही वाटलं नाही. आता 2 दिवस झाले ना आपल्याला तिकडून. हां, तर हळूहळू स्किन बघा किती रेडिश झालेली आहे, रॅशेस आलेले. त्यानंतर ओठ हे बघा कसे झालेलं आहे. म्हणजे सगळं लावलं होतं, सनस्क्रीन लावलं होतं, मॉइश्चरायझर लावलं होतं, पण तरी सुद्धा हे सगळं झालंय. चष्मा लावून पण हे झालं. आपण जो गॉगल लावला होता ना, आज तो गॉगल ठेवलाच जात नव्हता माझ्याकडून. असं ठेवता इतकं आग होत होती, स्किन खूप हे होत होती आणि खूपच खराब झाली आहे. आता मी बोरोलिन आहे ना ते, बोरोलिन एकदम चोपडून लावलेलं आहे, असं थपथपात लावलेलं आहे की ते लवकर बरं झालं पाहिजे. कारण हे ओठांचंही खूप जास्त झालं आहे. बाईकवर सारखी थंड हवा लागते. आणि मी आज मास्क लावला नव्हता, शुभांगीने लावला होता, तर तिचं काही झालं नाही आहे, पण मला झालेलं आहे. मग चालेल नाही तर हां. इथे छान वाटतं, एकदम रिलॅक्स वाटते. आणि इकडचे कावळे जरा वेगळे आहेत, थोडेसे असे हेल्दी मोठे आहेत, जाडे आणि त्यांचे जे केस आहेत ते एकदम काळे शार आणि झुपकेदार आहेत. म्हणजे असा हेल्दी कावळा आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. आणि त्यांचा आवाजही थोडा असाच आहे, काव सारखाच आहे, पण चांगला आहे. कसं वाटतंय कारभारी? मस्त, एकदम मस्त. चोपटा कसं वाटलं तुम्हाला? चोपटा बोलले ना मी, मिनी स्वित्झर्लंड सारखं आहे असं. खरंच आहे. जेव्हा बर्फ पडत तेव्हा किती मस्त लागेल. बर्फ पडतो ना मस्त वाटेल इथं. बर्फ पडतो ना इथं. म्हणजे एवढं वरती आलोय आपण सांगू नाही शकत. किती डोंगर, म्हणजे ह्या डोंगरवरून त्या डोंगर. जंगल मस्त होतं ना. म्हणजे हा डोंगर पहिले चढायचा, मग दुसरा डोंगर लागतो, तो डोंगर उतरायचा, परत तिसरा डोंगर चढायचा. तुम्ही जिकडे नजर टाकली तिकडे सगळं हिमालयच दिसतोय. एंड कुठंच दिसत नाहीये की बुवा इथं डोंगर एंड होईल असं. आपल्याला ते
एंडवाले डोंगर पाहिजे सवय आहे ना, हा. इथं एंडलेस डोंगर. एक संपला ना दुसरा चालू होतो. पण अशी भीती वाटते ना. मी तर त्या जिकडे हे दरी. नाही दरी नाही, जिकडे हा पहाड आहे. डोंगर खोदून जो रस्ता केला जो हा. पहाड आहे हा तिथं तिकडेच पाहते. जिकडे दरी तिकडे पाहतच नाही. आणि समजा पाहायचा राहता फक्त पुढचा रस्ता. चोपटा कुठून दिसला होता माहिती तुम्हाला? कुठून? जे आपण हा जो नदीचा पूल क्रॉस केला ना, तिथून राईट हँड साइडला वरती मी शुभांगीला दाखवलं होतं. हे आपलं पूर्ण इथं हे सगळं green दिसत होते. अच्छा. म्हणजे ही नाही तिकडची, तिथं कॅम्प होता ना तो, कॅम्पचं हा हा. तो दिसत होता कॅम्प. म्हटलं तिथं जायचं शुभांगीला सांगितलं. आपण उद्या सकाळी पण काढू शकतो व्हिडिओ इथं. कारण असा आहे दिवस लवकर उगवतो. हा. 5 वाजेशी उजेड पडून जातो. 5 आता तर वाजता. एवढं वर आता आलोय तर अजून नाही, लवकर उजेड आता पडेल. काहून गेलं सकाळी थंडी वाजता पटकून नाही, थंडी नाही वाजणार एवढी. काढून काय आता नाही करायचं नाही. थकली आता, थंडी नाही वाजणार एनर्जी एवढी. गेली आता, डूज झाली. आपण तुम्हाला काढायचं आहे ना. तिथे नाही एकदम हा इथंच एक काढू ना. हे व्ह्यू उगव फक्त 2-3 फोटो खाऊन फक्त. पिऊन घेऊ. हा. चला चल मी तर फ्रेश आहे. खाओ कारभारी. हम्म. आटे आते मला गैर गमी जायले पटी जायले आटेच राहा ना असं वाटत आहे ना. तर आते आटे आपण एक थोडीशी जमीन लिहिलू लिहिलोत ना वावर करिलू तडे मस्त शेती करू खाऊ पिऊ आटेच राहू. चालेल का? मग चालेल ना. हा तुमले मी तुम्ही तर आम्हाला जोडी मारा तर चांगलं होईल मग तुमच्या एक- जोडीले. मी तर एक बिगा वावरलीस आणि एक झोपडा बांधली शोध हा मस्त पैकी. झोपडा भाजीपाला थंडी राहते ना भाऊ. हा झोपडा नाही चुला राहील ना आपला, हा चालेल मग. चुला राहील ना. तुम्ही आमना सोबत राहशाल तर मग गैर मजा येईल. विकता सगळा. झगडा बहीण वर झाला खाली बडा पिंजरा लोक आटे इराणात आपल्या महाराष्ट्रानं लोक येतच नाही आता. हा ना. बडाच ना वाटेल वेगळ्या चला ते आपण- लोकेसले माहित तुमना सारखा माणसे जे आहे त्या सांगतील तवय माहिती पडी ना लोकेसले. हा. ते बी शे मग आपला मेनू ते काय? देखा तटे चुला चालू आहे दिक ना तुमले हा. देखा. हा मग तो दुख निघ. हा, मग मग मेनू काय रे आपला पिठलं भाकर पिठलं भाकर वांगण भरी वांगण भरी शेवभाजी त्याचा शेवभाजी बडा महाराष्ट्र तर पुढे आता मग मग एकदम झणझणीत तिख मस्त कुडमिरची ठेचा कुडमिरची पाणी नंबर एकदम. ऐका का ते तुम्ही बटाच नाही जावा ना आता आठे व्हिडिओ देखिल्या नाही जाणं आठे जागा लिहिल्या आणि मस्त घर करील्या झोपडं बांधा काय बांधा ना तुमले बांधा मस्त हॉटेलना धंदा टाकी द्या. आणि तेवना पाहिले रासूत म्हणजे कोणी टेन्शन नाही. हा जय पाय तर देव आठे लगेच उठणं घेतात. देवनं लगेच हा आशीर्वाद राही आपला फार देवना 3 दिवस. म्हणजे हॉटेलचं जेवण खातोय तर याचं नाही वाटत. इकडे असं काही मारत नाही वाटत. आपल्या तिकडे ते असं सोळा मसाले जड जातं काय. जेवण मस्त आहे. थाली घेतलेली आहे. बटाटा बीनची भाजी कढी चावल येतील नंतर रोटी दाल सलाड. किती मस्त असं क्लायमेट आहे. मिनी स्वित्झर्लंड चोपटा. हा आहे चोपटाचा सनसेट. त्याची किरण बघा पूर्ण खालीपर्यंत दिसत आहे. मस्त ना. आणि डोंगर तो तिथं लांब ग्लेशियर दिसतोय. झूम करू. हा बघा दिसला. आणि सगळी झाडे आणि ती इकडे वर आहे तुंगनाथ. एकदम मस्त वाटतंय. मस्त आम्ही इकडे आलोय मिनी स्वित्झर्लंड चोपटा. जो व्ह्यू आहे ना एकदम क्लास आहे. सनसेट आता इथं झालेला आहे आणि क्लायमेट एकदम थंडगार आहे. बघा किती मस्त दिसतंय. आमच्या कारभारी आणि मी आम्ही दोघं तर एकदम खुश.
लम मस्त वाटतंय. गारवा आहे आणि थोडं सूर्याचा प्रकाश पडतोय त्याच्यामुळे आम्हाला गरमाई थोडी मिळते आणि बाकी थंडी तर खूप वाजते. पण तरी आम्ही जॅकेट वगैरे सगळं रूममध्ये ठेवून फोटोशूट करायला आलो आहे तिकडे. तुम्हाला फोटो बघायचा असेल तर इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करा. स्वांगेश वर्ल्ड नावाचं सेमच आहे जे आपलं यूट्यूब चॅनलचं आहे ते सेमच आहे. चला ठीक आहे. या इथं आहे ना हे असं हे भेटलं झाडाचं फूल म्हणा किंवा त्याचं फळ असेल हे झाडाचं. हे असं खाली होतं तर घरात हे डेकोरेशनसाठी मी घेतलं आहे. बघू कुठपर्यंत पोहोचतं का नाही पोहोचतं मुंबईला. तर हे लाकडासारखं एक आहे ते कडक थोडं काही काही हलत आहेत काही आहेत. अननसचं ते वरचं असतं ना तसं दिसतंय मस्त. ते आता आम्ही इकडे गरम पाणी मागवलं आणि मी घरूनच आणले होते टोमॅटो सूपचे पॅकेट. म्हटलं एमर्जन्सीला काही आपल्याला खायला वगैरे नाही मिळालं तर बरं आहे. तर इथं खतंडी खूप आहे मस्त गरमागरम सूप आहे असं वाटत होतं. तर हे बनवलं आहे आता कारण आम्ही आताच 5:30 वाजता जेवलो होतो पूर्ण पोट भरून. तर मस्त हे सूप पितो.